प्रेक्षक हो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेल कुक विथ ममता भगत मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाच्या भाकरीची रेसिपी पाहणार आहोत। आणि हां, तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनेलला भेट देत असाल तर प्लीज माझ्या चॅनेल कुक विथ ममता भगतला सबस्क्राइब करा। चला आता पाहूया तांदळाच्या भाकरीची रेसिपी। इथे तांदळाच्या भाकरीसाठी मी एका टोपामध्ये 1 कप पाणी आणि 2 कप तांदळाचे पीठ घेतले आहे। सर्वात प्रथम पाणी उकळावे। पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यात 2 कप तांदळाचे पीठ हळूहळू मिक्स करावे। मग हे तांदळाचे पीठ एका चमच्याच्या साहाय्याने पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करावे। आता हे मिश्रण एका मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये ओतून घ्यावे। आता पाण्याचा हात घेऊन हळूहळू ते पीठ मळावे। पीठ मळताना एवढी खबरदारी घ्यावी की पीठ जास्त मऊही झाला नाही पाहिजे किंवा कडकही नाही झाला पाहिजे। आता पिठाचा थोडा तुकडा घेऊन तो चांगल्या प्रकारे मळून घ्यावा। आता त्याची थोडी थोडी हळूहळू गोल चकती करावी। आता परातीवर परत थोडासा पाण्याचा हात घेऊन हलक्या हाताने हळूहळू ते पीठ दाबत बसावे। भाकरीला हलका हलका दाब देत पुढे पुढे सरकवत बसावे। मध्ये मध्ये परातीला पाण्याचा हातही लावावा। भाकरी मोठी झाल्यावर त्याला हलका हलका बोटांचा दाब द्यावा। आता भाकरी पहा छानशी मोठी झाली आहे। तिला आता सावकाशपणे उचलून गरम तव्यावर ठेवावे। काही वेळाने त्या भाकरीला एका चमच्याच्या साहाय्याने उलटे करावे। आता आपली भाकरी मागच्या बाजूने चांगल्या प्रकारे शिजली आहे। आता तिला आपण परत पलटून घेऊया। आता भाकरीला एका चमच्याच्या साहाय्याने हळूहळू दाब देऊन त्याला फुगवूया। आता आपली भाकरी बघा कशी टम फुगलेली आहे। आता आपण तिला तव्यावरून काढून एका टोपलीमध्ये ठेवूया।
आपली भाकरी आता खाण्यासाठी तयार आहे.